माणसाला कुठला आजार, जात, धर्म हे पाहून होत नाही, त्याप्रमाणे डॉक्टर मंडळी देखील रुग्णावरती जातपात पाहून उपचार करत नाहीत. घाटीचे डॉक्टर रुग्णावरती मनापासून चांगले उपचार करतात. या डॉक्टरसह तंत्रज्ञ, वर्ग 4 कर्मचारी आणि अन्य सर्व मंडळी मनापासून उपचारासाठी प्रयत्न करत असतात, असं प्रथम प्रतिपादन अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी शासकीय कर्करोग रुग्णालय येथे महामानवांच्या तैलचित्रांच्या अनावरण प्रसंगी केलंय. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयंती उत्सव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे नुकताच मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. तर विचारवंत डॉक्टर PS चंगोले यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याचाच एक भाग म्हणून शासकीय कर्करोग रुग्णालय येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्राचं अनावरण घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांच्या हस्ते सोमवारी पार पडलं. यावेळी शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड, डॉक्टर दर्पण जक्कल, राजेंद्र मोरे, चंद्रकांत बनसोडे, डॉक्टर वानाजी शेवाळकर, डॉक्टर रश्मी बंगाली, डॉक्टर जिरवणकर यांच्यासह शासकीय कर्करोग रुग्णालयाचे ट्रेनर, मेस्ट्रन, सिस्टर आणि अन्य अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अन्नदान करण्यात आलं. सदर कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर अरविंद गायकवाड यांनी केलंय, तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन डॉक्टर रश्मी बंगाली यांनी केलं. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. देशाच्या जनतेला सुराज्य देण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी या देशाला संविधान दिलं आणि एक सामाजिक घडी या देशाची चांगली कशी राहील यासाठी प्रयत्न केले, असे जनतेचे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन प्रतिमेचं अनावरण या ठिकाणी करण्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत. हे अनावरण संपन्न झालं असं सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो. त्या सर्व कार्यक्रमासाठी पुढाकार घेणारे या संस्थेचे विशेष कार्य अधिकारी OSD आमचे मित्र डॉक्टर अरविंद गायकवाड सर, या संस्थेचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर दर्पण जंगल सर, नातेवाईक आणि मित्र आणि पत्रकार बांधव, आताच या ठिकाणी आपण या दोन विभूतींच्या प्रतिमाचं अनावरण केलेलं आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी जयंती उद्या आपण साजरी करत आहोत. 11 तारखेपासून महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार 11 ते 18 तारखेपर्यंत हा पूर्ण सप्ताह आपण एक या ठिकाणी युग प्रवर्तनच्या निमित्ताने साजरा करणार आहोत आणि त्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती कालच आपण 11 तारखेचा कार्यक्रम जो आपण 12 तारखेला काल साजरा केलेला आहे. परत उद्या 14 तारखेला काही कार्यक्रम आहेत, 18 तारखेला एक व्याख्यान आहे आणि असे भरगच्च कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. 350 वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही आपण छत्रपती शिवाजी महाराजांना आपण विसरू शकत नाही, त्यांचं काम विसरू शकत नाही. तसंच आज 150 वर्ष ज्यांच्या जन्माला 135 वर्ष पूर्ण होत आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं संविधानच नाही तर अशा अनेक योजना असेल, असे अनेक दूरदृष्टी विचार त्यांनी या देशाला दिले, या समाजाला दिले. म्हणून तुम्ही बघितलंय की आज देशामध्ये, जगामध्ये एकीकडं जवळपास 3रं महायुद्ध सुरू झाल्यासारखी परिस्थिती आहे. परंतु महात्मा गौतम बुद्धांनी, महामानव गौतम बुद्धांनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, त्यानंतर अनेक महापुरुषांनी हे जे विचार या देशाला दिलेले आहेत. त्यामुळं मला असं वाटतं की आपली ही जी समाजाची जी घडी आहे ती अत्यंत मजबूत आहे. जातीचे असो, कुठल्याही धर्माचे असो, कुठल्याही राज्याचे असो, कुठल्याही जिल्ह्याचे असो, परंतु आपण सगळेजण एक म्हणून काम करतो. या ठिकाणी आपण अनेक रुग्ण या ठिकाणी येतात
फक्त रुग्ण कुठल्या जातीचा असेल, धर्माचा असेल हे आपल्याला माहीत नसतं आणि होणारा आजारही कुठला जात किंवा धर्म म्हणून बघून होत नाही. परंतु आमची सर्व ही जी डॉक्टर मंडळी आहे ही सर्वजण सर्व गोरगरीब रुग्णावर या ठिकाणी मनापासून उपचार करतात. मग त्यामध्ये आमचे तज्ज्ञ डॉक्टर असतील, निवासी डॉक्टर असतील, नर्सिंग स्टाफ आहे, तंत्रज्ञ आहे, वर्गचार कर्मचारी आहे, ही सर्व मंडळी मनापासून प्रयत्न करत आहेत आणि त्याच्या मागचं कारणच हे आहे की हे जे विचारसरणी घेऊन आम्ही पुढे जात आहोत. तर आम्ही प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये आलेलं दुःख दूर करण्याचा आमचा सगळ्यांचा एक टीम म्हणून प्रयत्न असतो आणि ते काम आपण या ठिकाणी करत आहोत. मी परवा या ठिकाणी आलो असताना मला असं परवानगी मागण्यात आली की आम्हाला त्या महापुरुषांच्या प्रतिमा या ठिकाणी लावायच्या आहेत. तर मी कुठलाही संकोच न करता, मनामध्ये कुठलाही विचार न करता ताबडतोब त्याच्यासाठी परवानगी दिली आणि मी या सर्व वर्गचार कर्मचाऱ्यांचे आणि ज्यांनी पुढाकार घेतला त्या आमच्या सर्व अधिकारी, डॉक्टर, आमच्या OSD सरांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगली गोष्ट या ठिकाणी आज या ठिकाणी केली. न भूतो न भविष्यती असा घाटीचा राज्य कर्मचारी संस्थेचा आणि सुपर स्पेशालिटी याही संस्थेचा जो आमूलाग्र असा बदल आणि कायापालट झालेला आहे त्याचं संपूर्ण श्रेय आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुक्रे सरांना जातं. आपण त्याचे सर्वजण साक्षीदार आहोत. म्हणजे ही जी ऊर्जा आहे, ही जी तळमळ रुग्णांप्रती, विद्यार्थ्यांप्रती, आपल्या कर्मचाऱ्यांप्रती आणि एकंदरीत सामाजिक बांधिलकी जी ती जोपासतात, मला असं वाटते की ते त्यांचे कठोर श्रम आहे, त्यांची मेहनत आहे आणि त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत आणि बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे मला असं वाटते की सगळे जे काही त्यांच्यावर झालेले संस्कार आहेत तेही यामधून दिसतात आणि म्हणून अशाच आदर्श अशा आपल्या मार्गदर्शकांच्या हस्ते आज या दोन्ही प्रतिमांचं अनावरण होत आहे. मला असं वाटतं की तो एक यथोचित सन्मान सोहळा, यथोचित अनावरण आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीने एक वेगळी झळाळी आणि एक वेगळा आदर्श येथे निर्माण होत आहे. आमचे कर्मचारी जे आहेत, चतुर्सेनी कर्मचारी, नमा, सुनील, सिद्धार्थ आणि बाकी सर्वजण सगळे माझ्याकडे मागच्या 1 वर्षापासून ते प्रयत्नात होते आणि यावर्षी त्यांनी मला विचारलं की सर असं आम्हाला या 2 प्रतिमा इथे लावायच्या आहेत. मी म्हणालो की काही हरकत नाही, परंतु आपण माननीय अधिष्ठाता सरांची परवानगी घेऊया आणि आपण 2 दिवसापूर्वी जेव्हा बैठक घेतली आणि तुम्ही परवानगी दिल्यावर हे स्वप्न साकार होत आहे. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.